शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांसाठी वापरलेले शब्द आता वादात आलेत। काय म्हणाले नेमकं गायकवाड? दुसरीकडे अजित पवारांचं देखील एक वक्तव्य आता चांगलं चर्चेत आलंय, पाहूयात। नेत्यांनी एकमेकांना शिव्या शाप देऊन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी फक्त मतदारांना शिव्या देण्याची कसर काय ती शिल्लक ठेवली। त्याचीही पूर्तता आता शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या जिभेच्या धारेनं पूर्ण करून टाकली। गायकवाड निवडून आले असले तरी त्यांच्या मनात कमी मताधिक्य होतं आणि तीच गरळ आमदार गायकवाडांच्या तोंडातून बाहेर पडली। ज्या जनतेचा कैवार घेऊन आमदारकीची शपथ घेतली त्यांच्याच समोर गायकवाडांच्या जिभेनं मतदारांनाच दलाल आणि वेश्येच्या पिंजऱ्यात उभं केलं। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले मायले फार झाले। 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर राणा बरं झाल्यापेक्षा। तर तिकडे पुण्यातही अजित पवारांनी जमलेल्या लोकांचा पाणउतारा केला। निवडणुकीवेळी हा भाऊ बहिणीला ओवाळणी टाकणार, अहोरात्र काम करणार म्हणून अजित पवारांच्या गटानं मतांचा जोगवा मागितला। निकालानंतर तुम्ही मत दिली म्हणून मालक नाही झालात अशी उर्मट भाषा आता अजित पवारांनी वापरली। त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय काय मला? आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव? नाही, आपण बऱ्हाणपूर सारखं करू ना। तुला बोललो ना मी मागे। गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण कोणत्याही राजकीय नेत्यांना कमी अधिक फरकानं लागू पडते। प्रचारावेळी कंबर दुखेपर्यंत पाय पडणारे, नम्रतेचा आवाळून नमस्कार करणारे हे हातच आता मतदारांकडे वेश्या म्हणून बोट दाखवत आहेत। अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काय वेगळं स्वरूप नाहीये। फक्त अजितदादाची भाषा वेगळी आहे, संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे। आणि मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षात कामं करण्याच्या ऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकावे लागतील, याचे परिणाम मतदारांना भोगावे लागतील। गणेश सोळुंखे, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।